दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपल्या सर्वांचे खूप स्वागत करत आहे. आज मी आलेलो आहे पुण्यातील रास्तापेठ या ठिकाणी. आपल्यासोबत वर्ल्ड आर्टिस्ट डेव्हलपमेंट फेडरेशनचे कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनी या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे. त्यांचं त्यांनी आयुष्य म्हणजे वेचलेलं आहे. तर ते या फेडरेशनच्या माध्यमातून निरनिराळ्या कलाकारांना कसे वाव देतात हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्यासोबत आहेत सुरेशजी राऊत साहेब. राऊत साहेब, तुमचं आमच्या चॅनलवर खूप स्वागत आहे. आम्हाला सांगा, तुम्ही या फेडरेशनच्या मार्फत किती वर्षापासून सेवा कार्य करतात? गेले 40 वर्षे आमची ही संस्था आहे, पण तशी संस्थेने आणखी जसा रूप घेतलं पाहिजे ते रूप आलेलं नाही आहे. कारण काय बरेच वेळा आमचे रजिस्टर आम्ही केलं, पण ते तसं राहून गेलं. पण आता आत्ता जी परिस्थिती आहे की कलाकारासाठी काय करायचं आहे, म्हणून आम्ही आता पुण्यामध्ये जसं कलाकार कट्टा आहे तसाच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कलाकार कट्टा करण्याची आमची मी शिल्पकार सुरेश राऊत व प्रेरणा सातारकर यांनी आम्ही असं एक जंग मांडलेला की आपण असा प्रयत्न करून बघू. आणि तसे पुण्यामध्ये आहे तसे इतर ठिकाणी कलाकार कट्टे म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि त्या गावामधले कलाकार असतील त्यांचे नवीन कलाकारासाठी काहीतरी काम करण्याची जागा उपलब्ध झाली की ते कलाकार हळूहळू काम आपलं लोकांसमोर प्रगट करतील आणि त्यातून कलाकार मोठे कलाकार तयार होतील, एवढी आमची ह्या इच्छा आहे. तर हे काम आमचं वर्ल्ड आर्टिस्ट डेव्हलपमेंट आणि प्रज्ञा सातारकर आम्ही करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. सक्सेस किती होऊ ते माहीत नाही, पण पूर्ण महाराष्ट्रात आम्ही सोमवारपासून पूर्ण महाराष्ट्राचा दौरा मी निघालेला आहे आणि जिथे जिथं हे काम मला शक्य करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, आपण निरनिराळ्या कलाकारांना आता त्यांना वाव देत आहात, त्यांना स्टेज देत आहात. तर याच मार्फत आपण आता महाराष्ट्रातील कोणकोणते जिल्हे निवडलेले आहेत? सोलापूर आहे, बार्शी आहे, नगर अहमदनगर आहे, सर्व म्हणजे जेवढं नगरपालिका आहेत तेवढं आम्ही करणार आहे. आणि छोटे छोटे गाव असतील त्या गावामध्ये आम्ही जाणार आहोत. सर, असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या जाती धर्माचे लोक राहतात, तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये कलाकार हा दडलेला आहे, भरपूर ठिकाणी दडलेला आहे, पण त्याला यायला संधी भेटत नाही, त्याला वाव भेटत नाही आहे. तर आपण आपल्या फेडरेशनमार्फत त्यांना काय आवाहन करणार आहात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलाकार जो असतो त्याला जात धर्म काय नसतो. पॉलिटिक विषय आमचा नाहीच आहे. आम्ही फक्त कलाकार, मग तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या समाजाचा आहे आणि तो शिकलेला आहे का खूप एज्युकेट आहे, त्याच्याशी आम्हाला काय, त्या अंगाची कला आहे त्या कलेची प्रगती करणं हाच आमची फक्त इच्छा आहे किंवा आमचा त्याचा प्रयत्न आहे. बरं, आपल्यासोबत सर काय बालकलाकार का म्हणा किंवा ज्येष्ठ कलाकार म्हणा यांचा काय समावेश आहे? आमच्यामध्ये कलाकारचं वय नाही, तो किती वर्षाचा आहे आणि 90 वर्षाचा आहे का तो अगदी 8 वर्षाचा आहे, त्याच्याशी आम्हाला काही हे नाही. कलाकार त्याच्या अंगात जी कला आहे ती त्याच्या कलेचं त्याला प्रोत्साहन देणं हे आमचं फक्त एवढा विषय आमचा आहे. सर, आता आपलं जे फेडरेशन आहे हे किती वर्षापासून काम करत आहे? गेल्या 40 वर्षापासून करते, पण मध्यंतरी काळामध्ये ते राहून गेलं होतं. पण आता 5-6 वर्ष आले आम्ही परत सुरू केले. आता परवाच आम्ही हनुमान जयंतीला आपलं शिवजयंतीला कसबा गणपतीपाशी महेश मळोदे म्हणून आहेत अध्यक्ष, त्यांनी 150 लोकांनी आम्ही मिळून शिवाजी महाराजांचा प्रसंग उभा केला होता. खूप छान झाला, लोकांनी त्याचं कौतुक केलं. आणि त्यामुळं कलाकार म्हणजे कुठला असो, तो मग शिल्पकार असो, चित्रकार असो, एक पात्री कार्यक्रम असो, कलाकार त्याची प्रगती होईल हीच आमची इच्छा. बाकी आणि आत्तापर्यंत कलाकाराला कुठंच काय मिळत नाही की काम करण्याची जागा किंवा काय असं काय ना, ती अडचण सॉल्व करण्यासाठी हा प्रयत्न आहे, बाकी काय नाही. सर, काही दिवसांपूर्वी आम्ही पाहिलं की आपण संत गाडगेबाबा महाराजांच्या 150व्या पुण्यतिथीनिमित्त आपण डेक्कन येथील कलाकार कट्ट्यावर एक चांगला म्हणजे नाटिका सादर केली होती. त्याबद्दल थोडं सांगा आम्हाला. संत गाडगे महाराज आहेत, यांची 150वी पुण्यतिथी होती. तर त्या गाडगे महाराजांचं एक आहेर म्हणून एक कलाकार आहेत, त्यांनी त्यांचं ते गाडगे महाराजांचं प्रवचन केलं आणि त्यामध्ये आम्ही 5-6 जणांनी त्यात भाग घेतला आणि तो लोकांना इतका आवडला तर लोकांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं की तुम्ही असं सगळ्यांसाठी करा. म्हणून हा मी आता एक नवीन प्रयत्न करतो आहे. त्यात सक्सेस किती हो ते परमेश्वराला माहिती आहे. नाही, मला असं विचारायचं आहे की आपण या कार्यक्रमासाठी डेक्कन पोलीस स्टेशनच्या गिरीशा निंबाळकर मॅडम आल्या होत्या, त्याबद्दल थोडं सांगा ना आम्हाला.
हां, तर मी चौकीत गेलो होतो आणि चौकीत गेल्यानंतर तिथं पाहिलं आणि तिथं सगळे गुन्हेगार व अमुक-तमुक प्रकारचे लोकं बसत होते आणि त्या मॅडम बिझी होत्या आणि त्यांना म्हटलं बोलवावं का नाही आणि हे येतील का नाही आणि मी खाली उतरून परत आलो आणि परत आलो की नाही म्हटलं आपण त्यांना जाऊन सांगू काय आलं तर आलं नाही आणि गेलो. त्यांना इतका आनंद झाला. ते बोलले कलाकार मी पण कलाकार आहे आणि कलाकार तुम्ही आहात, तुम्ही करा. त्यांनी आम्हाला 4 पोलीस तिथं बंदोबस्त दिला. इतकं छान कार्यक्रम झाला. त्यांनी आमचं कौतुक केलं आणि त्यावेळी तुम्हाला काय अडचण असेल तर आम्हाला सांगा. कलाकार कट्ट्यासाठी तुम्हाला कधी काय तुम्हाला करायचं असेल तर सांगा. ते त्यांचा आम्हाला आशीर्वाद आहे, सपोर्ट आहे. हे सर्व चाललेलं आहे. सर शेवटचा प्रश्न घेतो मी आता. तुम्ही आता महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेले आहात. तुम्हाला आता हा जो महाराष्ट्र दौरा पूर्ण पिंजून काढायचा आहे, तर आपल्यासोबत किती लोकांची टीम आहे? आत्ता सध्या आम्ही 2च जण आहोत. कारण का एवढा खर्च झेपणार नाही आणि हा खर्च जो आहे हा आम्ही पर्सनल करतो. आम्ही कोणाकडून ₹1 अजूनपर्यंत घेतला नाही आणि घेणार पण नाही. फक्त आमचा प्रयत्न सक्सेस होऊ एवढी इच्छा आहे. का त्याला थोडासा त्रास आहे. त्या त्रास सहन केल्याशिवाय ते बरं हो पण आम्ही होणार नाही. त्यासाठी आम्ही हा करतोय. बाकी काही नाही. सर मला या ठिकाणी पुढं असा प्रश्न घेऊ वाटतोय. शेवटचा प्रश्न म्हणतोय मी, पण मला प्रश्न आवर्जून घेऊ वाटतोय. तुमचं हे काम काही म्हणजे असं वाटतंय मला, की तुमचं हे काम जागतिक पातळीवर जावं. पण तुम्हाला जागतिक पातळीवर जाण्यासाठी काय रंगमंच म्हणा किंवा काय कुठून सहकार्य म्हणा किंवा राजकीय नेत्यांकडून असं काय कुठून पाठबळ मिळतंय का? आत्ता आम्ही तसं काय प्रयत्न केलेला नाही आणि त्याला मूळ कारण असं आहे, की आमची जी संस्था आहे ती रजिस्टर जी करायला पाहिजे ते 2-3 वेळा झाले रजिस्टर आणि ते कार्य तसंच थांबलेलं आहे. आणि आता रजिस्टर करायचं म्हणलं की त्याला खर्च खूप आहे आणि आम्ही अजून कोणाकडून पैसे घेतले नाही. त्यामुळे आमचं रजिस्टर करणं पण करू आम्ही. पण त्याला जेव्हापर्यंत एक रूप येत नाही तोपर्यंत हे काय करणं खरं नाही. म्हणून त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे आणि जर रूप आलं की आम्ही नक्की ते रजिस्टर करू आणि त्याप्रमाणे आम्ही वागू. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या चॅनलवर खूप चांगला संवाद साधलेला आहे. आपल्या फेडरेशनमार्फत आपली टीम आपण नक्कीच महाराष्ट्रातील नवनवीन कलाकारांना आपण संधी द्याल व त्यांना समाजात पुढे येण्यासाठी व त्यांचं भविष्य सुधारण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करत आहात. आमच्या चॅनलतर्फे आपण इथेच आपण तुम्हाला शुभेच्छा देतो व इथेच थांबण्यासाठी मला विनंती आपल्याला करतो. कॅमेरामॅन निलेशसह संपादक दत्ता हजारे. धन्यवाद.